नरनाळा महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी आदिवासी आणि स्थानिक तरुणांनी रोजगाराची ठाम मागणी मांडली। बाहेरचे नको, आमच्याच गावातील लोकांना काम द्या, असा स्पष्ट सूर ऐकायला मिळाला। सातपुड्याच्या पायथ्याशी उभा असलेला नरनाळा किल्ला 14 वर्षांनंतर पुन्हा महोत्सवाची रंगत पालटते आहे। आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी किल्ला परिसरात जाऊन पाहणी केली। तंबू, विद्युत व्यवस्था, सुरक्षा आणि पर्यटकांसाठीच्या सोयी पाहिल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या। परंतु या पाहणी दरम्यान सर्वात जास्त आवाज कोणाचा होता तर स्थानिक नागरिकांचा। आदिवासी तरुणांनी थेट मागणी ठेवली, महोत्सवात रोजगार आमचा हक्क आहे। महोत्सवात मात्र बाहेरून लोक येऊन कमाई करून जाऊ नये, असा सूर स्पष्टपणे उमटला। ग्रामस्थांनी सांगितले, महोत्सवात हजारो पर्यटक येणार। खाद्यपदार्थ, दुकाने, कला, जंगल सफारी, पर्यटक मार्गदर्शन, वाहन व्यवस्था, बोट रायडिंग अशा सर्व सेवा तयार असतील। या सगळ्यात स्थानिक तरुणांना सहभागी करून घेतले तर किल्ल्याभोवतीचा अर्थकारण गावातच फिरू शकतं। वर्षानुवर्षे आमची जमीन, आमचं जंगल, आमचा किल्ला, पण लाभ बाहेरच्यांना यावेळी ते होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केला। जिल्हाधिकारी यांनी स्थानिकांना विश्वास दिला की रोजगारासाठी प्राधान्य दिलं जाईल आणि सर्व व्यवस्थापनात त्यांचा सहभाग राहील। महोत्सवाचा आनंद, इतिहास आणि कमाई हे तिन्ही आता नरनाळा आणि त्याच्या तरुणांच्या नशिबी येणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। महोत्सव निमित्त स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा मी एक उद्देश ठेवलेला आहे आणि मॅडमला तो विषय मी आणखी प्रत्यक्ष भेटून सांगणार पण आहे की स्थानिक लोकांना एक रोजगार मिळाला पाहिजे। नरनाळा महोत्सव म्हणते, मग आम्ही आदिवासी लोकांना कोणता रोजगार भेटते ते लाभ पूर्ण हेच डिपार्टमेंट लोक घेतात। आम्हाला कोणता लाभ भेटते आदिवासी लोकांना? आमच्यासाठी कोणता सुविधा आहे?